बौद्ध राजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना मंगलमय शुभेच्छा, मंगलमय कामना व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं, प्रेरणेतून आपण स्वतःबरोबर समाजाचं आणि देशाचं वैभव, रयतेचं स्वराज्याचं रूपांतर हे सुराज्यात करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा, अशा प्रकारच्या सुद्धा अपेक्षा व्यक्त करतो. आणि छत्रपती बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम करतो. ताठ होतील माना, काय ताठ होतील माना, उंच होतील नजरा. ताठ होतील माना, उंच होतील नजरा, बहुजनाच्या राजा छत्रपती शिवराया तुम्हास मानाचा मुजरा. काय ताठ होतील माना, ताठ होतील माना, उंच होतील नजरा, बहुजनाच्या राजा छत्रपती शिवराया तुम्हास आमचा मानाचा मुजरा. खरंच छत्रपती शिवाजी महाराज ह्या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं वैभव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि नेतृत्व आणि कार्य ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे. अनेकांनी इतिहास घडवला असेल, अनेकांनी युगे सुद्धा घडवले असतील, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या स्वराज्याचा युगाचा इतिहास घडवला. सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन, शूद्रांच्या सुद्धा हातात तलवार देऊन, अस्पृश्यांच्या सुद्धा हातात तलवार देऊन, मुस्लिम समाजाच्या सुद्धा हातात तलवार देऊन सर्व जाती धर्माला मावळा या संकल्पनेमध्ये एकत्र बांधून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण केली. स्वातंत्र्याची प्रेरणा आणि आंदोलन आणि भावना निर्माण केली. तेव्हा रयतेचं स्वराज्य निर्माण झालं. जसं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे मी हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आहे आणि नंतर भारतीय आहे असं म्हणण्यापेक्षा मी प्रथम भारतीय आहे आणि नंतर सुद्धा भारतीय आहे ही राष्ट्रीयत्वाची भावनेचा विचार दिला. त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी मी प्रथम मी ह्या जातीचा आहे, त्या जातीचा आहे, मी हिंदू, मुस्लिम आणि इतर जाती धर्माचा आहे, यापेक्षा मी प्रथम मावळा आहे, नंतर सुद्धा रयतेचा आणि शिवरायांचा मावळा आहे. ही भावना, ही राष्ट्रीय एकात्मतेची भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यामध्ये रुजवली, रयतेमध्ये रुजवली, सर्वसामान्य लोकांमध्ये रयतेमध्ये रुजवली. तेव्हा कुठं रयतेचं राज्य, तेव्हा रयतेचं स्वातंत्र्य, रयतेचं स्वराज्य निर्माण झालं. अनेक राजेशाहीमध्ये सुद्धा लोक शिवाजी महाराजांच्या राजेशाहीमध्ये, शिवकाळामध्ये लोकशाही लोकाभिमुख होती. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा जगातील सगळ्यात मोठा आदर्श घेण्यासारखा आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मरगळलेल्या मनाला जाग करणारं सामर्थ्य आणि विचार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. थंडगार झालेल्या पायाला विजेची शक्ती देणारी ताकद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. गुडघ्यात माना घालून बसणाऱ्यांना मुसंडी मारायला लावणारं सामर्थ्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. शिवाजी महाराजांची लढाई हिंदू मुस्लिम अशी अजिबात नव्हती. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या गडावर आपल्या मुस्लिम सैनिकासाठी, सरदारासाठी मशीद बांधल्याचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांनी कधी मशीद पाडल्याचा इतिहास नाही, तर मशीद बांधल्याचा इतिहास आहे. बौद्ध राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बौद्ध धम्माप्रमाणे बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय असं राज्य निर्माण केलं. शेतकरी हा देशाचा मालक आहे ही भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखली. म्हणून शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावता कामा नये. अशा प्रकारचं प्रशासन, अशा प्रकारचं राज्य, शेतकऱ्याच्या रयतेच्या सुरक्षिताचं आणि संवर्धनाचं राज्य निर्माण करणारा जगाच्या इतिहासातील दुर्मिळ राजा म्हणजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज होय. म्हणून शेतकरी
एका हातात नांगर धरून शेती करत होते, तर दुसऱ्या हातात तलवार देऊन स्वराज्यासाठी लढत होते. आम्ही मेलो तरी चालेल, पण शिवराय जगले पाहिजे, ही भावना त्यावेळेच्या शूद्र, अतिशूद्र, अस्पृश्य बहुजन समाजातील, मराठा, ओबीसी, मुस्लिम इत्यादी बहुजन समाजातील लोकांनी ही भावना, त्यागाची भावना दिली, म्हणून रयतेचं स्वराज्य निर्माण झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांनाच माहीत आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी 19 फेब्रुवारी 1870 पहिली शिवजयंती साजरी केली. म्हणजे शिवजयंतीचे पहिले जनक हे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. शिवाजी महाराजांचा पहिला पवाडा सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मोहम्मद पैगंबर असे 2 पवाडे लिहिले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं महात्मा फुले यांनी त्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले घोषणा देत होते. काय घोषणा देत होते? आला छत्रपतींचा मेळा, भटा ब्राह्मणानो पळा पळा. काय घोषणा होती? 19 फेब्रुवारी 1869 महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि 19 फेब्रुवारी 1870 पहिली शिवजयंती शिवाजी महाराजांची महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये साजरी केली. आणि त्या शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये घोषणा होती. आपण कसं आज घोषणा देतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विजय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो, राष्ट्रमाता जिजाऊ यांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, भगवान गौतम बुद्धांचा विजय असो, अशाही महापुरुषांची आपण ज्या घोषणा देतो तशाच घोषणा महात्मा फुले यांनी 1870 पहिल्या शिवजयंतीला दिली. काय घोषणा होती? आला छत्रपतींचा मेळा, भटा ब्राह्मणानो पळा पळा, अशा घोषणा होती. आज सुद्धा आम्ही त्या घोषणा देऊ शकत नाही. आज ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीच्या गुलामगिरीत छत्रपती शिवाजी महाराजांची रयत सापडलेली आहे. ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या स्वराज्याचे खरे शत्रू आहे. हे वळकून ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही नष्ट करून रयतेच्या स्वराज्य, रयतेचं स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि धर्मनिरपेक्ष आणि जात विरहित असणारा प्रबुद्ध भारताची रयत निर्माण करणं हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं हा मानाचा मुजरा असेल, खऱ्या अर्थानं ते विनम्र अभिवादन असेल. आणि म्हणूनच पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो. आणि मी शेवटी जाताना शाहीर अमर शेख, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा रशियामध्ये 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन रशियामध्ये गायला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा ऐकून तिथला रशियन क्रांतिकारक हा भारावून गेला. आणि रशियन क्रांतीच्या लढ्यामध्ये तो शहीद झाल्यानंतर त्या शहीद होण्यापूर्वी त्यांनी लिहून ठेवलं होतं की मी क्रांतीच्या लढाईत जर शहीद झालो, माझी समाधी जर बांधली, तर त्या समाधीवर एक वाक्य लिहायला विसरू नका. आणि ते वाक्य होतं की सावधान सावधान, हिथं छत्रपती शिवरायांचा मावळा चिरनिद्रा घेतोय. अरे हे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, हे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी रशियामध्ये गायलेल्या पवाड्यातून तो क्रांतिकारकाने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन लढाईमध्ये लढला. त्याच पद्धतीनं अमेरिका, आज सर्व जगामध्ये बलाढ्य राष्ट्र असणार अमेरिका सुद्धा असे म्हणते की आमच्या अमेरिकेमध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले असते तर आम्ही काल्पनिक दोरीमान शक्तिमान निर्माण केले नसते, तर आम्ही शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन जगावरती राज्य केलं असतं. हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व. तर त्या महाराष्ट्राच्या मातीतल्या लोकांना हे समजायला हवं. अरे महाराष्ट्रातल्या मातीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेतला तर महाराष्ट्र
हिमालय सावरण्याची, हिमालयच नव्हे तर जगाचं नेतृत्व आणि कर्तृत्व करण्याची ताकद या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजवली. तो आदर्श घेऊन आपण पुढं वाटचाल करावी. आणि शेवटी जाता जाता शाहीर अमर शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती पवाडा लिहिला. आपण भाजपच्या RSSच्या नादी लागून, हिंदुत्वाच्या नादी लागून आपण हिंदू मुस्लिमांच्या मध्ये आपण एकमेकाच्या विरोधात भांडतोय, एकमेकाची टकोरी डोकी फोडण्याचा प्रयत्न करतोय. पण खरा इतिहास समजून घ्या माझ्या बांधवाने. म्हणून शाहीर अमर शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती गायलेला पवाडा मी इथं व्यक्त करतो आहे. तो पवाडा असा आहे, आजही हवा मज असाच शिवबा माझा. काय म्हणतात शाहीर अमर शेख? आजही हवा मज असाच शिवबा माझा, तो समाजवादी महाराष्ट्राचा राजा. आजही हवा मज असाच शिवबा माझा, तो समाजवादी महाराष्ट्राचा राजा. तो राजा कसला? लोकशाहीचा कलिजा. तो राजा कसला? लोकशाहीचा कलिजा. लोकशाहीचं काळीज म्हटले छत्रपती शिवाजी महाराजांना अमर शेख यांनी. तो राजा कसला? लोकशाहीचा कलिजा. तो असून राजा पर समाजवादी सर्जा. मुजरा माझा त्या महान संस्कृती बुरजा, भागवीत होता आधी जनतेच्या गरजा. नफ्यासाठी धडपडे त्याच म्हणे तू मर्जा. काय? नफ्यासाठी धडपडे, स्वार्थासाठी तो धडपडतोय. आज सुद्धा सत्तेसाठी तो भाजपच्या कुणाच्याही कल्पात आहे, मनवाद्याच्या कल्पात आहे, भांडवलशाहीच्या ब्राह्मणशाहीच्या कल्पात आहे. त्याला काय म्हणतात शाहीर अमर शेख? नफ्यासाठी स्वार्थासाठी धडपडे त्याच म्हणे तू मर्जा. ठाव नव्हतं विसावा फक्त ठाव होती प्रजा. काय? ठाव नव्हता विसावा, ठाव होती प्रजा. सारी हयात घोड्यावर गेली, काया झिजवली, प्रजा सुखी केली, कीर्ती पसरली, अशी फुलवेली पुन्हा उगवली नाही बघा राजा. अशा प्रकारचा अमर शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती पवाडा गायला आहे. पुन्हा एकदा बौद्ध राजे, हिंदू राजे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदू राजे समजणं हा सुद्धा शिवाजी महाराजांची बदनामीच आहे. म्हणून बौद्ध राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम करतो.